जय शिवराय मित्रांनो ड्रॅगन फ्रूट लागवड कमी पावसाच्या अवर्षणग्रस्त दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना शेतींना नवसंजीवनी देणारी आर्थिक सबल करणारी एक फळबाग म्हणून या ठिकाणी शेतकरी याच्याकडे पाहत आहेत। खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचा या लागवडीकडे कल आहे आणि मित्रांनो अशाच प्रकारे एका यशस्वी लागवड केलेल्या या फळबागेमध्ये आज आपण आलेलो आहेत। किरण पाडोळे, कासारी, तालुका भूम, जिल्हा उस्मानाबाद यांची ही बाग आहे। ज्या बागेमध्ये यापूर्वी आपण लागवडीच्या वेळेस आलो होतो त्याच्याबद्दल माहिती घेतली होती आणि बऱ्याच साऱ्या जणांच्या माध्यमातून त्यावेळेस सुद्धा कमेंट आली होती की या बागेबद्दल ज्यावेळेस फळधारणा होईल, याच्या मार्केटला माल जायला सुरू होईल त्यावेळेस एक नक्की व्हिडिओ बनवा। मित्रांनो याच अनुषंगानं या बागेची फळधारणा आता सुरू झालेली आहे, याचा माल मार्केटला जायला सुरू झालेला आहे। तर नेमके या बागेचं व्यवस्थापन कशा प्रकारे केलं जातं, कशा प्रकारे फळ मार्केटला जात आहे, एकंदरीत या सर्वांबद्दलची माहिती या बागेचे मालक स्वतः किरण पाडोळे यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपल्यासोबत आहेत किरण पाडोळे, या बागेचे मालक। मला एक सांगा किरण, या बागेची लागवड तुम्ही कधी केलेली आहे? साधारणपणे आजच्या डेटला या बागेचं नेमकं वय काय आहे? नमस्कार, माझं नाव किरण मधुकर पाटोळे, राहणार कासारी, तालुका भूम, जिल्हा उस्मानाबाद। तर या आपण बागेची लागवड फेब्रुवारी एंड 2021 ला केलेली आहे आणि सध्या ही बाग जवळजवळ 19 महिन्याची झालेली आहे आणि आपण याचा पहिला तोडा तोडत आहोत। ओके, तुमची बाग आता 19 महिन्याची झाली आहे आणि याच्यामध्ये फळं जे दिसत आहेत ते थोडी वेगळ्या व्हरायटीची दिसत आहेत। तर मला एक सांगा किरण, हे जी व्हरायटी आहे ती व्हरायटी नेमकी कुठली आहे? याच्यासाठी जी काही रोपं तुम्ही वापरलेली आहेत, या रोपाची उपलब्धता नेमकी तुम्हाला कुठून झालेली आहे? तर ही व्हरायटी जर सांगायचं असं आहे की त्याला लोक हायब्रिड व्हरायटी पण म्हणतात, नवीन कल्टिवेट केलेली, किंवा लोक काही सी पण म्हणतात। तर ही एक माझा मित्र होता, त्याच्या वळखीने मी हैदराबादहून आणलेली आहे। ओके, म्हणजे रोपाची उपलब्धता तुम्हाला हैदराबादवरून झालेली आहे, म्हणजे व्हरायटी तर वेगळीच आहे डेफिनेटली। मला एक सांगा, याच्यामध्ये आता व्यवस्थापनाचा विषय येतो। आता हे व्यवस्थापन पूर्णपणे तुमच्या मार्गदर्शनाखाली चाललं आहे, तुमचे वडील या ठिकाणी हे पूर्णपणे याचं व्यवस्थापन पाहत आहे। तर याच्यामध्ये नेमकं काय आहे जे लोकांना समजून घेण्यासारखं आहे? म्हणजे काय व्यवस्थापन याच्यात करणं गरजेचं आहे? याच्यामध्ये काही रिस्क आहे का, किंवा खतांचा वापर, रासायनिक खतांचा वापर? लागवडीचं सांगायचं गेलं तर आम्ही रोपाची उपलब्ध झाल्यानंतर मी 8 बाय 10 वर आम्ही पोल राऊंड घेतलेले आहेत आणि बांध करून नंतर पोलच्या बाजूला 4 रोपं लावलेली आहेत। पोल लावल्यानंतर आम्ही खालती गावरान गायचं गोबर सुकलेलं टाकलेलं आहे, निंबोळी खत टाकलेलं आहे आणि कोंबडीचं खत टाकलेलं आहे। हे 3 खत टाकलेले आहेत कारण हे ऑर्गॅनिकली आम्ही ग्रो केलेलं आहे। त्यानंतर चारी साईडला पोलच्या साईडला 4 रोपं लावली। जसे जसे वाढ होत गेली त्याला आम्ही दोरी बांधत गेलो कारण ते पकडलं जाईल। त्याच्यानंतर आम्ही पुढे जसं जसं वाढ होत झाली तसंच आम्ही 1 महिन्याला गाईचं जीवामृत बनवून टाकलेलं आहे याला। बरं, याच्यामध्ये तुम्ही मग काही रासायनिक खतं वगैरे काही वापरलेली आहेत का? त्यातमध्ये आम्ही रासायनिक खताचा काही वापर केलेला नाही, ना युरिया वापरला ना DAP वापरले, आम्ही सिर्फ ऑर्गॅनिक केलेलं आहे। जसं मी सांगितलं, जीवामृत टाकले त्याचा हा रिझल्ट आहे। जीवामृत सांगायचं म्हटलं तर देशी गाईचं गोबर, गोमूत्र, गावरान गूळ आणि वाळूची थोडी माती टाकून ते 48 तास ठेवून ते आम्ही ठिबकमध्ये दिलेलं आहे आणि काही फवारणी पण केलेली आहे ह्याच्यावर। त्याचा हा रिझल्ट आहे आता बघायला गेलं तर। वा, अतिशय छान। विषमुक्त शेती, हे जीवामृत कसं बनवायचं याचा एक आपण व्हिडिओ नक्की तुमच्याबरोबर प्रात्यक्षिकामध्ये बनवण्याचा प्रयत्न करूयात। बरं, मला एक सांगा, आता याच्यात आपण लागवडीचं जर पाहिलं तर साधारणपणे खर्च 1,60,000 रुपये शासनाच्या माध्यमातून ग्राह्य धरला जातो, 2-2.5 लाखापर्यंत खर्च होतो। तर तुमचा नेमका ह्या 1.5 एकर लागवडीला किती खर्च झाला आहे? एकरी काय लागवडीचा खर्च आलेला आहे? मला 1.5 एकरसाठी जवळजवळ खर्च 6 ते 7 लाख रुपये झालेला आहे। कारण पोल 7 फुटाचा पोल आहे, रिंग आहे, रोप मी बाहेरून आणले त्याचा खर्च आहे, डीप इरिगेशनचा आणि मशागत आणि थोडा खतांचा, म्हणून मला 6 ते 7 लाख रुपये 1.5 एकरला खर्च झालेला आहे। ओके, म्हणजे साधारणपणे 4 ते 4.5 लाख रुपये प्रति एकर तुम्हाला या ठिकाणी खर्च आलेला आहे, बरोबर? खर्च लागवडीचा पोलच्या सिलेक्शनवरती, आता तुम्ही पोल कसे घेतायत त्याच्या क्वालिटीनुसार, वरच्या रिंगनुसार खर्च हा कमी जास्त होत राहतो, ड्रिपनुसार खर्च या ठिकाणी कमी जास्त होतो। आता याच्यामध्ये महत्त्वाचं जे आहे, आता ते 19 महिन्यानंतर तुमची आता ही तोड सुरू झाली आहे, माल मार्केटला जायला लागलेला आहे। तर मला एक सांगा, आता सध्या तुम्हाला काय भाव मिळतो आहे आणि सध्या तुमचं जे उत्पन्न निघालेलं आहे ते काय, कशा प्रमाणामध्ये आहे? यावर्षी जर तोड चालू आहे तर आम्ही एकरमधून एक्सपेक्ट करतो की या बाजूला 5 टन मिळेल आणि
मार्केटमध्ये आम्ही सुरतला आणि पुण्याला माल पाठवतोय, तर तिथे आम्हाला 120 ते 160 पर्यंत रेट भेटतोय. हे तुमच्या क्वालिटीवर आणि साईजवर डिपेंड असतो रेट. ओके, धन्यवाद. तुम्ही खूप महत्त्वाची अशी माहिती दिलीत. मित्रांनो, किरण पाडुळे यांनी आपला वेळ काढून आपल्याला या ठिकाणी ही सर्व माहिती दिली आहे. आणि बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी प्रश्न असतात. काही जण म्हणतात हिंगोली जिल्ह्यामध्ये लागवड होईल का, काही परभणीमध्ये लागवड होईल का, उस्मानाबादमध्ये शक्य आहे का. तर मित्रांनो, ज्या ठिकाणी कमी पावसाचा जो भाग आहे, अशा कमी पावसाच्या भागामध्ये ही लागवड शक्य आहे. मुरमाड जमीन असेल किंवा हलक्या प्रतीची जमीन असेल तर याच्यामध्ये जास्त काही जे रोग होण्याची जी शक्यता असते, तेले असेल किंवा इतर जे काही याच्यावरती पडणारे रोग आहेत, ते रोग पडण्याची शक्यता कमी राहते. जास्त पावसाच्या भागामध्ये त्याच्या फळाची धारणा असेल किंवा त्याची जी काही वाढ असेल, या सर्वांवरती थोडेसे परिणाम त्या ठिकाणी दिसतात. त्याच्यामुळे एक उष्णकटिबंधीय वनस्पती असल्यामुळं आपला जो काही विदर्भाचा, मराठवाड्याचा किंवा काही मध्य महाराष्ट्राचा जो भाग आहे, ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण थोडंसं कमी राहतं, अशा भागामधलं वातावरण अतिशय याच्यासाठी सूट आहे. परंतु सर्वत्र याची लागवड केली जाऊ शकते. तर मित्रांनो, साधारणपणे आपण ॲव्हरेजमध्ये जर पाहिलं तर 2.5 लाख रुपयापर्यंत याचा एक नॉर्मली जर खर्च पकडला तर आपण एकरी याच्यासाठी खर्च पकडू शकतो, जो फक्त पहिल्या वर्षी लागणार आहे. दुसऱ्या वर्षापासून जसं आता आपण या बागेचं पाहिलं की 19 महिन्यानंतर आता हे उत्पन्न सुरू झालं आहे. आणि साधारणपणे आता आपण ॲव्हरेजली या वर्षाचं उत्पन्न एक 5 ते 6 टन जरी पकडलं तरी 130 रुपयापर्यंत येणारा भाव पण कमीत कमी 100 रुपये जरी पकडून चाललं तरी 6 लाख रुपयाची याच्यात उत्पन्न निघणार. म्हणजे साधारणपणे बाग ही या पहिल्या हंगामामध्ये पूर्णपणे कव्हर होणार आहे, म्हणजे पूर्णपणे नील होणार आहे. आणि इथून पुढं जे असणार आहे ते आपलं पूर्णपणे प्रॉफिट असणार आहे. आता साधारणपणे आपण जर पाहिलं तर एकरी 8 ते 10 टनापर्यंत माल याचा आपल्याला अपेक्षित आहे. कारण जवळजवळ 600 ग्रामपर्यंतचं फळ, 500 ग्रामपर्यंतचं फळ, ॲव्हरेजली आपण पाहिलं तरी 350 ग्रामपर्यंतची फळं याच्यामध्ये नॉर्मली आपल्याला दिसत आहेत. तर एक शाश्वत असं उत्पन्न आपण या ठिकाणी हे पकडू शकतो. आणि येणाऱ्या काळामध्ये याची जास्तीत जास्त लागवड होऊ शकतं की एक ड्रॅगन फ्रूटचा सध्या या कमलम फळाचा जो गुजरात एक हब बनतो आहे, हा हब आपल्या मराठवाडा, विदर्भात किंवा महाराष्ट्रामध्ये दिसलं तर नवल वाटणार नाही. कारण सांगोला असेल, सोलापूरचा काही भाग असेल, या भागामध्ये ज्या पद्धतीनं लागवड चालू आहे किंवा अहमदनगरच्या आष्टी तालुक्यामध्ये असेल, कड्यामध्ये असेल, ज्या पद्धतीनं ही आता सध्या लागवड चालू आहे, त्यानुसार येणाऱ्या काळामध्ये याच्या माध्यमातून एक मोठं उत्पन्न आणि त्याच्या पार्श्वभूमीवरती याचे काही प्रक्रिया उद्योग, काही बाजारपेठा या आपल्याजवळ लागतील, अशी एक या ठिकाणी अपेक्षा आहे. तर मित्रांनो, एक शाश्वत उत्पन्न देणाऱ्या या लागवडीबद्दल आज आपण या ठिकाणी या किरण सरांच्या बागेला भेट देऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनीसुद्धा आपल्याला एक अमूल्य वेळ देऊन ही माहिती या ठिकाणी दिली आहे. आणि लवकरच त्यांच्याबरोबरच आपण जीवामृत कसं बनवायचं, जेणेकरून शेतकऱ्याला एक चांगला मार्ग त्या ठिकाणी मिळेल, तर त्याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.